सध्या आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते, उमेदवार आणि मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा. सर, खूप सारं स्वागत. सर, मतदानाचा दिवस अखेर आज उजाडलेला आहे, मतदान सुरू आहे. कसं पाहता, दिवसभर कसं मतदान झालेलं आहे? आजचा अनुभव तुमचा अगदी सकाळपासून आतापर्यंत कसा आहे? सकाळपासून जेव्हा मी एरियामध्ये गेले होते, वातावरण खूप छान आहे. बरं. भाजप महायुतीच्या निश्चितपणे धारावीमध्ये सीट जिंकणार आहे. बरं. आणि धारावीमध्ये एक नवीन इतिहास धारावीमध्ये घडवणार आहे, हे नक्की झालेलं आहे. इकडे धारावीमध्ये जे लोक आहेत याचे म्हणणं आहे की काही वर्षाचे काय केलेलं आहे धारावीमध्ये, तिकडे काही विकास झालेला आहे. आपण परिस्थिती बघा, त्यासाठी विकासाचे नावावर आणि धारावी लीडरचं बजेट जे आहे हे स्वतः सरकार करत आहे आणि सरकारने एक एजन्सीला काम केलेलं आहे. आणि ज्या लोक इकडे राहतात धारावीमध्ये, त्याला धारावीमध्येही राहणार, त्याला धारावीमध्येही त्याचे घर मिळणार आहे. आणि दुसरं असं आहे की जे प्लॅन त्या प्लॅनमध्ये आहे ते धारावीच्या यामध्ये एक मोठा स्कूल उभारणार आहे इंटरनॅशनल लेवलवर, आणि इंडस्ट्रियल हब होणार आहे. आणि वेगवेगळ्या जे एक टाउनशिप मध्ये पाहिजे ते धारावीमध्ये त्या रिडेव्हलपमेंटमध्ये होणार. धारावीचा विकास जे आहे एक असा विकास होणार आहे झपाट्याने की लोक आता जे धारावीच्या नावावर कुठे ना कुठे त्याचे शंका आणि अविश्वास होतात, ते आता जेव्हा विकास होणार ना, धारावीमध्ये लोक इकडे येणार धारावीला बघण्यासाठी. आणि फक्त भारतात नाही, आंतरराष्ट्रीयचे लोक इकडे येणार धारावीमध्ये. धारावीच्या लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. आणि धारावीमध्ये इकडे भाजपच्या मी एक उमेदवार आहे, महायुतीचा उमेदवार आहे. आणि एकंदरीत असं दिसत आहे की धारावीमध्ये फुल खिलणार आणि धारावी फुलणार. सर, आज निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. उद्या मतमोजणी होणार आहे. मात्र एक पाडू नावाचं यंत्र सध्या निवडणूक आयोगाने आणलेलं आहे. स्वतः राज ठाकरेंनी काल आक्षेप घेतला. आज संजय राऊत देखील हेच म्हणाले की पाडू हे यंत्र नेमकं काय आणलेलं आहे आणि ते फक्त मुंबईत का, जर टेक्निकल प्रॉब्लेम आला म्हणून ते वापरणार आहेत असं ते म्हणत आहे, निवडणूक आयोग म्हणत आहे, तर मग ते नाशिकमध्ये का नाही, ठाण्यात का नाही, पुण्यात का नाही, असं संजय राऊत म्हणत आहे. संजय राऊत असा झालेला आहे की ती सकाळी उठून जेव्हा टीव्ही नाही बघत ना, त्याचे डोकं चालत नाही. जेव्हा टीव्ही बघतात आणि ते बडबड करतात, नंतर त्याचे डोकं चालतात. ते पाडू योजना जी आहे हे प्री ऑथेंटिकेशन युनिट आहे. कशासाठी? टोटली एकदम क्लिअर, काही त्यामध्ये आपल्या जे सिस्टम मध्ये काय जेव्हा काय असं दिसत आहे तर त्यामध्ये ते यूज करणार आहे. आता नॉर्मली त्यांनी सांगितलं नाही की आम्ही कंपल्सरी यूज करणार. त्यामध्ये काही इलेक्शन कमिशन जे बोलतात ना, त्याला ते शंका निर्माण करतात. एक दुसरं असं आहे की दुसरे यामध्ये आपण करू शकत नाही. पॅनल सिस्टम, त्या पॅनल सिस्टम मध्ये तुम्ही करू शकत नाही. पाडू हे फक्त मुंबई सिंगल सिस्टम आहे, सिंगल वोटिंग सिस्टम आहे. तिकडे आपल्याला माहित आहे की ठाणे, नवी मुंबई ते एक वोटला 4 लोकांना वोट करतात. याच्या सिस्टम मध्ये ते तिकडे कितीपर्यंत त्या सिस्टम मध्ये तुम्ही जाऊ शकत आहे, त्यासाठी फक्त मुंबईमध्ये ते असं सांगितलंय की त्याला गरज पडला तेव्हा ते वापरणार आहे. ते असं नाही सांगितलं की कंपल्सरी आपण वापरणार. या एक असं आहे की आदरणीय ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब, त्याला काय एक एक्सक्यूज पाहिजे की त्याला माहित आहे की आम्ही हरणार, ते 40-50 हात सिमटणार आहे. त्याला काही लोकांसमोर जाऊन काय बोलला पाहिजे ना. तो आता ते पाडू आहे आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे असं सांगून ते त्याला माहित आहे तर ते हरणार आहे. त्यासाठी हे जे सगळं सांगतात ना पाडू, आणि हे मला वाटत नाही की या ट्रान्सपरन्सी आहे. आपला मशीन मध्ये पूर्णपणे ट्रान्सपरन्सी आहे. तिकडे पोलिंग एजंट बसतात, त्याच्या समोर तिकडे सिग्नेचर होतात आणि त्याचे यामध्ये ते जेव्हा फॉर्म देतात त्यामध्ये
दिलेलं आहे की टोटल वोटिंग किती झालं आणि किती वोटर्स पोल केलेलं आहे. या यंत्रणामध्ये काही गडबड नाहीये. त्याचे गडबड ते आहे, त्याचे धोकेच आहे, त्याचे एक मोठा एक दिसत आहे. बरं. अगदी शेवटचा प्रश्न, उद्या निकाल लागणार आहे, निकाल तुम्हाला काय अपेक्षित आहे, कसा अपेक्षित आहे? निकाल असा आहे की मुंबईचा जे कौल आहे, हा. आता भाजप महायुतीच्या त्याच्या साथ ते घेणार आहे. हा. आणि मला असं वाटत आहे की जे बिहारमध्ये झालं ना वन साइड, त्या मुंबईमध्ये होणार आहे. बरं. आणि आमच्या 160+ होणार आहे. आणि दुसरं असं आहे की महानगरपालिकामध्ये भाजप महायुतीचे झेंडा फडकणार आहे आणि हिंदू महामोर्चा हे होणार आहे. हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे. आणि मुंबईमध्ये वातावरण चांगलं आहे आणि सगळे मुंबईमध्ये दिसत आहे की महायुतीच्या पूर्णपणे विजय होणार. धन्यवाद सर आमची भाषा केल्याबद्दल. तर हे होते रवी राजा. आणि एकंदर बिहारमध्ये जशा प्रकारे वन साइड निकाल लागला तसाच मुंबईत निकाल लागणार आहे आणि महायुतीचा महापौर पडणार आहे असं वक्तव्य स्वतः रवी राजा करत आहे. त्यामुळे विनोद नाईक सह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.